हॅलो. विधानसभेच्या निवडणुका अत्यंत जवळ आलेल्या आहेत. साधारण उद्धव ठाकरे म्हणतात 40 दिवसामध्ये निवडणुका होतील आणि इतर काही नेते म्हटले 1 महिन्यात निवडणुका होतील. कोण म्हणतात 1.5 महिन्यामध्ये निवडणुका होतील. परंतु काही झालं तर 15 ऑगस्ट, 15 सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये निवडणुकीचं आचारसंहिता लागण्याची शक्यता खूप मोठी झालेली आहे आणि ती लवकरच आचारसंहिता लागणार. आचारसंहिता लागल्यानंतर सर्व पक्ष मोठ्या संभ्रमात आहेत. कारण येथे ज्या पक्षांची युती आहे ती वेगवेगळ्या प्रकारची एक युती झालेली आहे आणि काही ह्या चांगल्या युती आहेत, काही कशा पद्धतीच्या आहेत. पण या सर्व पक्षांचा एक महत्त्वाचा अजेंडा आता समोर आलेला आहे आणि तो म्हणजे नवीन लोकांना तिकीट देणे. हे लोक नवीन लोकांना तिकीट देण्यासाठी उत्सुक आहेत. प्रत्येक मतदारसंघामध्ये शक्यतो 80% लोक नवीन लोकांना तिकीट देणार आहेत आणि जुने जे लोक आहेत आमदार, त्यांना घरी बसवण्याचा प्रयत्न प्रत्येक पक्ष करीत आहेच. कारण जुने लोक निवडून येतील अशी शक्यता आता खूप कमी प्रमाणात झाली आहे. कारण ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आम्ही तुमचे 150 आमदार पाडू असा इशारा दिला आहे, तर मनोज जरांगे यांनी 250 आमदार आम्ही पाडू आणि त्यानंतर भाजपचे सर्वच आमदार पाडू अशा पद्धतीचे इशारे दिलेले आहेत. अर्थात हे जे इशारे आहेत ते काही पाण्याचा बुडबुडा किंवा एक सहज बोलण्यावारी नेण्याचे इशारे नाही आहेत. कारण या दोन्ही नेत्यांच्या, आता हे 2 नेते आहेत, कोण मनोज जरांगे आणि लक्ष्मण हाके, हे मराठा समाजाचे आणि ओबीसी समाजाचे जे नेते आहेत, यांचे जे बोलणे असतात किंवा हे जे काही बोलतात त्यासाठी संपूर्ण त्यांच्या पाठीमागे महाराष्ट्र उभा राहतो. संपूर्ण महाराष्ट्र या दोन्ही नेत्याच्या पाठीमागे उभा आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये भाजपला जसं आव्हान आहे तसंच एकनाथ शिंदे सरकारला मुख्यमंत्री त्यांनाही आव्हान आहे. अजित पवार यांनाही मोठं आव्हान आहे. तसंच शरद पवार यांनाही आव्हान आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनाही आव्हान आहे आणि काँग्रेसचे नाना पटोले यांनाही फार मोठं या निवडणुकीमध्ये आव्हान आहे. कारण लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी त्याचं थोडंसं अनुभवलं की आम्ही इकडून निवडून आलो, आम्ही तिकडून निवडून आलो आणि कशा पद्धतीचं एक नवीन लोक निवडून गेले आणि जुने लोक धडाधड पडले. तर तशाच प्रकारचा प्रकार यावेळी विधानसभेमध्ये 288 जागांमध्ये होणार आहे. प्रत्येक मतदारसंघामध्ये नवीन चेहरे शोधून त्यांना निवडून आणण्यासाठी प्रत्येक पक्ष आणि प्रत्येक नेता प्रयत्न करत आहोत. पण त्यामध्ये हे जुने जे आमदार आहेत यांना पाडण्यासाठी परत या 2 नेत्यांनी एक आपले लक्ष्मण हाके आणि मनोज जरांगे या 2 नेत्यांनी कंबर कसलेले आहे. त्यामुळे अगदी सहजासहजी कुणीही या वक्तव्याचा सहजासहजी नाकारून या वक्तव्याला चालणार नाही किंवा हे वक्तव्य सहजासहजी आलं गेलं मनावर घेतलं नाही असं नाही. या वक्तव्याचा फार मोठा परिणाम होणार आहे. आता दुसरी या नेत्यांची जी पद्धती आहे की एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तो आमदाराला तिकीट नाही मिळालं त्याच्या बायकोला द्या, त्याच्या बायकोला मिळालं नाही त्याच्या पुतण्याला द्या, त्याच्या पुतण्याला मिळालं नाही त्याच्या मुलाला द्या, मुलाला नाही मिळालं त्याच्या भावाला द्या, भावाला नाही मिळालं तर एकंदरीत त्याच्या मुलाला द्या किंवा त्याच्या पुतण्याला द्या, भावाच्या मुलाला द्या. अशा पद्धतीचं जे जातीय गोतावळ्याचं राजकारण जे सुरू झालेलं आहे. कारण येथे परिस्थिती मध्यंतरीच्या मागच्या मंत्रिमंडळामध्ये जे काही लोक आले होते ते लोक ते भाच्याला द्या, आमच्या मेवण्याला द्या, आमच्या सुनाला तिकीट द्या आणि फक्त तिकिटासाठी हे लोक एका मिनिटात पक्ष बदलून त्या पक्षात गेले.
आता एक काही ज्या घटना ज्या म्हणजे एकंदरीत निवडून येतात, तर ह्या लोकांना फसवणाऱ्या घटना आहेत, की नरहरी झिरवळ आहे. यांचा मुलगा म्हणतो, "मी बापाच्या विरुद्ध उभा राहणार." अरे, पण ते घर एकच आहे ना. म मतदारसंघामध्ये काही दुसरा माणूस आहे की नाही? तसंच त्यानंतर एक आंबेगाव तालुक्यामध्ये देखील असंच प्रकार घडला. तिथं काय सांगितलं, आम्ही या जो नेता आहे त्यांना तिकीट देण्याऐवजी त्यांच्या मुलीला तिकीट देऊ. म्हणजे हेच प्रकार, याला तिकीट नाही द्यायचं, त्याच्या मुलाला देऊ, त्याच्या पुतण्याला देऊ, त्याच्या जवळच्या मेव्हण्याला देऊ, नात्याला देऊ, अशा पद्धतीचं म्हणजे ते घराण्यामध्येच ती सत्ता ठेवायची, असा ह्या नेत्यांचा डाव आहे. आणि तो डाव मोडून टाकण्यासाठी हे लक्ष्मण हाके आणि मनोज जरांगे हे खरंच चांगल्या पद्धतीने प्रयत्न करीत आहेत. आणि त्यांचा जो महत्त्वाचा विषय, आरक्षणाचा विषय त्यांचा, तोही अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. आणि तो विषय हे लोक व्यवस्थितरित्या पुढं नेत आहेत. परंतु ही जी लोकं आता सत्तेवर आहेत आणि सत्तेमध्ये भोगतात, तर या सत्ताभोगी लोकांचं त्या आरक्षण वगैरे या गोष्टीवर त्यांना काही करायचं नाही आहे. ज्यांना करायचं असतं ते करून टाकलं असतं त्यांनी. परंतु त्यांचे काही तशी पावलं दिसत नाहीत. कोण म्हणतं आम्ही आरक्षण दिलं, ते दुसऱ्याने काढून टाकलं, दुसऱ्याने आरक्षण दिलं, ते आम्ही काढून टाकलं. हाही प्रकार त्यामध्ये एक महत्त्वाचा एक झालेला आहे. म्हणजे आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये कोणीही काही पुढाकार जास्त घेतलेला नाही आहे. आणि हे लोकं खरोखरच आरक्षण मागतात, तर त्यांचं आरक्षण कशा पद्धतीने करायला पाहिजे, कारण केंद्र सरकार तसा कायदा करू शकतं किंवा त्यानंतर केंद्र सरकार तशा सवलती देऊ शकतं, अशा एक भाग आहे. आता त्यामध्ये दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आला, या निवडणुकीसाठी एक काही योजना, लाडकी बहीण योजना, काही लाडका भाऊ योजना, त्यांचे आईबाप कुठे गेले हे समजत नाही. लाडका बाप आणि लाडकी आई योजना कुठे गेली? लाडका भाऊ आणि लाडका आई, बाप लाडका नाही का? आई लाडकी नाही का? मग आई आणि बापाला सोडून हे लोक कसे काय, बहीण कशी काय झाली आणि भाऊ कसा काय झाला? मग लाडका मेव्हणा काय, लाडका पुतण्या काय, लाडका नातू काय, अशा सगळ्या ज्या बाबी लाडक्या आहेत, ह्या लाडक्या सगळ्या योजना आम्हाला मतं द्या, आम्हाला मतं द्या, म्हणजे मतासाठी हा सगळा खेळ चाललेला आहे. आणि मतं जर दिले नाही तर मग तुमच्या योजना बंद होतील. म्हणजे हे जे वक्तव्य हे काय पुढारी करत असतात, हा संपूर्णच भाग आता तुम्ही एक विचारात घेतला पाहिजे. कारण आपल्याकडं मतदार इतके जागृत झालेले नाहीत. आपल्याकडे मतदार अजूनही नेते कार्यकर्ते सांगतील त्यांनाच मतदान देतात, त्यालाच एक पुढं काही मग ते कशा पद्धतीने ते पेट्रोलला पैसे दिले किंवा जेवणं घातली, बोकडे कापून जेवणं घातले, खानावळी चालू केल्या किंवा एक झेंडे हातात दिले किंवा फुकटचे 500-500 रुपयाला सभा भरवल्या, 500-500 रुपये देऊन सभेला त्यांना आणण्यात आलं किंवा अशा पद्धतीचे जे लोक आहेत की पैशावर मतं विकत घेणारे, तर असे काही लोकांच्यामध्ये जर समजा या लोकांनी हे पैसे घेऊनही आपण वाटण त्या नवीन उमेदवाराला जर मत दिलं, कारण एक महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये की इतके पक्ष बदलणाऱ्या लोकांकडं काही निष्ठा असते का? ते लोकांचे कामं करत असतात का? हा एक महत्त्वाचा भाग आहे. कारण संपूर्ण भारतामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये तर जास्त प्रमाणामध्ये, त्यानंतर इतर त्या बिहारमध्ये तर सगळे पुलंच कोसळले. म्हणजे त्यानंतर आंध्र प्रदेशामध्ये तशाच पद्धतीचं वातावरण झालं. कोणी बंगले बांधले, कोणी काय केलं. ही मंत्र्याची संपत्ती जी वाढत असते, आमदाराची, खासदारांची वगैरे ही संपत्ती वाढत असते. तर हे ठेकेदार जे कोण असतात त्यांचा प्रकार आणि हे रस्त्याची जे कामं करतात, नितीन गडकरी आहेत, नुसतेच आपले कायदा करतात. तेथे एक महत्त्वाचा कायदा असा केला गेला पाहिजे
की संपूर्णपणे रस्ता चांगला असेल तरच टोल मिळेल, अन्यथा टोल मिळणार नाही. आणि रस्ता चांगला असेल तरच त्या आमदाराला निवडून द्यायचं, त्या खासदाराला निवडून द्यायचं. कारण जे रस्ते तुमचे करू शकत नाहीत ते तुमचा विकास काय करणार? फक्त ₹250 घ्यायचे, या 2,000 द्यायचे, 5,000 द्यायचे, 1,500 द्यायची योजना राबवायच्या तुमच्याला व्यक्तिगत. हे ₹1,500 काय येतं? ₹1,500 काय 10 किलो गहूसुद्धा येणार नाही आहेत. म्हणजे अशा पद्धतीचं. किंवा काय येईल ₹1,500 एक पोतं गहू येईल काय 1,500 हां? नाही होऊ शकत. मग 31 किलोची गोणी येईल जास्तीत जास्त पोतीची, आणि ते किती दिवस पुरणार? त्याला बाकीचं काय लागतं? तेव्हा या भुलवण्यासाठी, मतासाठी भुलवण्यासाठी, आणि नंतर हे सरकार ते तुमच्यावर उधळण करतं. इथे पूल बांधू, त्याच्यानंतर तो पूल पाडू. पुण्यात 1-2 पूल पाडलेलेच आहेत. बिहारमध्ये 8-10 पूल आत्ता पावसाने पडलेले आहेत. त्यानंतर हेच पूल रत्नागिरी जिल्ह्यामध्ये किंवा कोकण रेल्वेच्या संदर्भामध्ये मुंबई गोवा महामार्ग हे पूल पडलेले आहेत. त्यानंतर कोल्हापूर, सांगली किंवा नागपूर, चंद्रपूर वगैरे सगळ्या भागामध्ये हा एक प्रकार झालेला आहे. तेव्हा आपल्याला या संदर्भामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट करावी लागेल की एक परत त्याच उमेदवाराला निवडून देण्याऐवजी आता जे पक्ष नवीन उमेदवार शोधत आहेत आणि नवीन उमेदवाराला निवडून देत आहेत, तर आपणही या नवीन उमेदवाराला निवडून देण्याच्या संदर्भामध्ये आणि त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र लिहून घ्यायचं की आम्ही हे कामं करणार आहेत, हे रस्ते पहिल्यांदा चांगल्या पद्धतीचे करणार आहोत, हा एक भाग. त्यानंतर आम्ही कुठल्याही पद्धतीचे पैसे खाऊन किंवा एकंदरीत जे लोक असतात ठेके आपल्याच मेव्हण्याला द्यायचे, आपल्याच माणसाला द्यायचे, आपल्याच भावाला द्यायचे. आणि मग समजा 1 लाखाचं काम असेल तर ते त्याच्यामधून फक्त 10,000 खर्च करून खडीवरून टाकून द्यायची, मुरमन बाकीचे ₹90,000चे बिलं वसूल करायचे. तर असे काही प्रकार घडलेले आहेत की काही कामं केलेलीच नाही आहेत आणि त्याची कामं पैसे काढलेले आहेत. तर हा एक भाग. सगळं म्हणजे राजकारण हे आता पैशाचं झालेलं आहे. पैशासाठी, पैसा खर्च करण्यासाठीच हे राजकारण झालं आहे. मध्यंतरी एक पिक्चर निघाला होता की त्यामध्ये विहीर चोरीला गेली. लोकनाट्यही त्यावर निघालं होतं. कारण ती विहीर चोरीला जाऊ शकत नाही, कारण विहीर मंजूर झाली होती. विहिरीला काही 10-5 लाख रुपये त्यावेळेस खर्च आला होता. तो खर्च ऑटोमॅटिकली प्रत्येक कागदोपत्री दिसत होता, परंतु शेतात विहीर नव्हती. तर हे अधिकारी आणि हे पुढारी यांना एक सध्या फुकटची सवय लागलेली आहे की सगळं फुकट पाहिजे आपल्याला, हे फुकट पाहिजे. आणि तीच सवय ते आता आपल्या लोकांना लावत आहेत की आम्हाला पैसे द्या, फुकट पैसे द्या आणि फुकटपणे एकंदरीत हे करा. तसेच आता जे एक सरपंच होते त्यांनी सांगितलं लोकांना ह्या फुकटच्या ज्या सवयी लागलेल्या आहेत ह्या अतिशय वाईट सवयी आहे. कारण फुकटच्या सवयी जर लागल्या तर हे लोक उद्या हा संपूर्ण भारत देशही गहाण ठेवू शकतील किंवा भारत देशावर पुन्हा इंग्रजांचं राज्य जसं आलं तसंच नवीन राज्य येऊ शकतील. तेव्हा वैचारिक दृष्टिकोनातून जर बघितलं तर कोणत्याही भूल थापाला नव्याच्या आणि प्रत्येक वेळेस नवीन उमेदवाराला निवडून देऊन त्यांच्याकडून कामं करून घ्यायची जी बाब आहे ती महत्त्वाची. एकाच उमेदवाराला सारखं निवडून दिलं तर तो काय उमेदवार त्यांना माहीत होतं की आपल्या पद्धतीचं हे काय कामं करू शकत नाही आहे आणि केले तरी ते लोकांना दाखवत नाहीत की आम्ही हे केले ते केले. मुख्य कामं करून सोडून बाकीचे जे कामं असतात त्यांच्यावरच हे लोक पैसे जास्त खर्च करत असतात. पुण्यामधील पहिल्यांदा वाहतूक व्यवस्थेचे नगर रस्ता आहे किंवा औरंगाबादचा किंवा संभाजीनगरचे जे रस्ते आहेत ते महत्त्वाचे रस्त्याचं काम पहिल्यांदा झालं पाहिजे. त्यानंतर लोकांचे शेतीचे कामं आहेत किंवा विविध प्रकारचे कामं. तर आता हे जे 2 नेते त्यांनी सांगितलं की आम्ही तुमचे 150 आमदार पाडू, दुसरे मनोज जरांगे म्हणले आम्ही तुमचे 250 आमदार पाडू. तर त्यांचं म्हणणं खरं करण्यासाठी प्रयत्नशील राहा आणि त्यांच्यावर विश्वास ठेवा, कारण ते सत्तेत जात नाही आहेत. त्यांना सत्तेची अभिलाषा नाही आहे. ते तुमच्या कल्याणासाठीच झटत आहेत. मनोज जरांगे आणि हे जे ओबीसी नेते जे आहेत तर ते अतिशय चांगल्या विचाराचे नेते आहेत. ते निवडणुकीला उभे राहत नाहीत, त्यांना कुठल्या सत्तेची हाव नाही. ते तुमच्या कल्याणासाठी खरोखर प्रयत्न करत आहेत. तेव्हा हे लाडकी बहीण किंवा इतर काही योजना ज्या असतील ह्या योजना जरा बाजूला ठेवा. 1000 आणि 1500 योजनेचा काही उपयोग नाही तुम्हाला.
ती एक दिवसाचाही खर्च निघू शकत नाही आहे. कारण भजीच ₹50 आहे, तर मिसळ झाली ₹100, ₹80. तेव्हा तुमचं किती ते हे होणार असं हां, 1000 आणि ₹1,500त काय 15 दिवसात मिसळ खाल्ली का 10 दिवसामध्ये मिसळ नुसती खाल्ली, संपलं तुमचं पैसे. म्हणजे एकंदरीत दृष्टिकोनातून तुम्ही जर बघितलं, तर हा नुसता भूलथापेचा प्रकार आहे. तर त्याला बळी पडू नका आणि फक्त नवीन उमेदवाराला निवडून द्या. कारण हे जे 2 लोकं आहेत तुमचे, ते कशाही पद्धतीने चांगलं तुमच्यासाठी प्रयत्न करतात. त्या लक्ष्मण हाके आणि मनोज जरांगे हे दोघंही नेते चांगले आहेत. यांना त्यांच्या पाठीशी राहा, कारण त्यांना काही योजना सादर करायची नाही, त्यांना मतं मिळवायची नाहीत, त्यांना सत्तेत जायचं नाही आहे. ते फक्त तुमचं कल्याण कशा पद्धतीने कायमस्वरूपी कल्याण होण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. तर त्यांच्या मताला अनुसरून हे 150 उमेदवार आणि हे 200-250 उमेदवार असे या मतदारसंघातून जे निवडून येतील त्यांना व्यवस्थितरित्या मतदान करू नका आणि त्या उमेदवारांना पाडा म्हणतात, तर त्यांचं ऐकून त्यांना उमेदवाराला पाडा. म्हणजे ते तुम्हाला त्या वेळेस ते कोणा उमेदवाराला पाडायचं ते सांगतील. कारण विधानसभेला लोकसभेला देखील त्यांनी तशाच पद्धतीने जे काम केलेलं आहे, नगरला केलं, त्याच्यानंतर बीडला केलं, जालन्याला केलं किंवा इतर विविध प्रकारे भागामध्ये त्या विदर्भ आणि गडचिरोली, विदर्भ, इतर भागामध्ये सुद्धा केलेलं आहे. तर त्या कामाच्या स्वरूपामध्ये लक्ष घेऊन आपण या 2 उमेदवाराचं मनोज जरांगे आणि एक लक्ष्मण हाके प्राध्यापक आहेत ते. तर त्यांचं ऐकून त्या पद्धतीने नवीन उमेदवारांना जे तुमचं आरक्षण देतील, जे तुमचा रस्ते चांगले करतील, जे तुमच्यासाठी कायमस्वरूपी न्याय देतील, अशा उमेदवारांना निवडून द्या. एवढंच बोलणं महत्त्वाचं आहे. त्यापेक्षा अधिक काही बोलण्यामध्ये काही अर्थ